पंढरीच्या पांडुरंगाला कुंकू न लावता बुक्काच का लावतात आणि हा बुक्का कसा तयार केला जातो त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। कुंकू हे प्रत्यक्ष कार्यरत आदिशक्तीचे प्रतीक आहे। श्री विठ्ठल हे शिवाच्या वैराग्य भावाचे म्हणजे साक्षी भावाचे प्रतीक असल्याने त्याला बुक्का लावला जातो। प्रत्येक कर्म अकर्माच्या सिद्धांताद्वारे निहाळून त्या घटकाला कार्यकारण भावरूपी ऊर्जा प्रदान करून त्यालाही देहबुद्धीच्या पलीकडे नेणे म्हणजेच शिवतत्वाच्या पलीकडे नेणे हा त्याचा म्हणजे बुक्क्याचा स्थायी भाव आहे। शिवतत्वाच्या पलीकडे म्हणजेच पुरुष प्रकृतीच्या पलीकडे नेणे। श्री विठ्ठल हा प्रत्यक्ष कार्यस्वरूप नसून तो कर्मस्वरूपी आहे। सगुणाच्या साह्याने निर्गुणाची कास धरून ध्येयप्राप्ती स्थिरतेत एकतत्व साधून साक्षी भावाच्या विश्वात रमणाऱ्या तत्वाचे नाव विठ्ठल आहे। मायेतील आसक्ती त्यागून वैराग्य भावात म्हणजेच निर्गुणात रमणारा जीवच साक्षी भाव या पदाला पोचू शकतो। बुक्का लावल्याने श्री विठ्ठलाच्या मूर्तीत आज्ञाचक्राच्या ठिकाणी सुप्त असणाऱ्या साक्षी भावात्मक रूपी वैराग्य लहरी कार्यरत होऊन त्या जीवासाठी स्वतःतील अनाहत चक्राशी सुप्त असणारी क्रियाशक्ती जागृत करून जीवाला मायेत ब्रह्म पाहण्याचे बळ देऊन त्याला मायेपासून विलग करतात। महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे पांडुरंग। पंढरी तो विठ्ठल हा सदा भक्तांच्या गोतावळ्यात रमलेला। त्यांच्या ओढीने भक्त पंढरीला जातात। विठोबाला भेटायला जाताना वारकरी अबीर, बुक्का आणि तुळशीमाळा भेट म्हणून देतात। बाकी या देवाला कशाचीही अपेक्षा नसते। विठोबाचं आणि वारकऱ्याचं नातं वर्षानुवर्षे असे सुरू आहे। तुम्ही पाहिलं असेल वारकरी कायम कपाळाला बुक्का लावतात। विठोबाला भेटायला जाताना त्यांच्यासाठी खास बुक्का घेऊन जातात। विठोबाच्या अभंगात सुद्धा बुक्का असतोच। माझा तो सबजाचा ढाळा, माझ्या विठूला नका म्हणूच काळा काळा। पंढरीचा बुक्का लागला माझ्या मुखा, सावळा पांडुरंग मला भेटून गेला सखा। कपाळी बुक्का टिळा, विठ्ठल माझा भोळा, सकळ वारकऱ्यांच्या कळा शोषित असे। बुक्का पांढरा आणि काळा अशा दोन्ही रंगात सापडतो। पांढरा बुक्का जैन आणि बंगाली लोकात वापरतात। महाराष्ट्रात काळा बुक्का वापरतात। चंदन, नागरमोथा, बकुळीची फुलं, वाळा, दवना, मरवा अशा सुगंधी पदार्थाची वाळून वस्त्रगाळ पूड करून ती कोळशाच्या पुडीत एकत्र करून काळा बुक्का बनवतात। पांढऱ्या बुक्क्यासाठी कापराची वस्त्रगाळ पूड वापरतात आणि चंदनवाळा, देवदार, लवंग, वेलची अशा पदार्थांचा वापर करतात। अनेक नैमित्तिक पूजेत बुक्का वापरला जातो। बहुधा फक्त वैष्णव पंथात बुक्का वापरतात। त्यामुळे विठ्ठलाचे भक्त बुक्का वापरतात। यात्रेवरून प्रसाद म्हणूनही वारकरी बुक्का घेऊन येतात। तुम्ही पाहिलं असेल विठ्ठलाला बुक्का लावला जातो, त्याला कधी कुंकू लावलं जात नाही, कारण कुंकू हे प्रत्यक्ष कार्यरत आदिशक्तीचे प्रतीक आहे, तर विठ्ठल हे शिवाच्या वैराग्य भावाचे म्हणजे साक्षी भावाचे प्रतीक असल्याने त्याला बुक्का लावला जातो। अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। तुम्ही हे नक्की ऐकलं असेल। यातील अबीर म्हणजे बुक्का असा अर्थ आहे। हा पांढरा बुक्का असून त्याला अबीर असे म्हणतात। तुम्ही हिंदी शब्दकोशात पाहिले तर अबीर म्हणजे अभ्रकाचे चकचकीत चूर्ण असा अर्थ आहे। यात लाल रंग मिसळून होळीत त्याचा वापर करतात। अग्निहोत्र्यांच्या शब्दकोशात अबीर म्हणजे चंदन, तुळस, कापूर याचे सुगंधी चूर्ण असा अर्थ आहे। बुक्का हा तुळशीपासून तयार होतो। तुळशीच्या काड्या जाळून त्याची वस्त्रगाळ तयार करायची, ती गाळून त्यात कापूर मिश्रित करून तयार होणारी बुकटी म्हणजे अबीर असे काही जण म्हणतात। वारकरी संप्रदायाची खून म्हणजे गळ्यात माळ आणि कपाळाला बुक्का अशी आहे। वारकरी उपासनेचे दुसरे साधन म्हणजे बुक्का। पूजेच्या वेळी हा बुक्का देवाला वाहिला जातो। प्रत्येक वारकऱ्यांच्या कपाळावर बुक्का असतोच।
डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठ्ठलाच्या भेटीला जाणाऱ्या वारकरी महिला तुम्ही पाहिल्या असतील, त्यासुद्धा कपाळी बुक्का लावतात. गावाकडे वयोवृद्ध किंवा ज्यांच्या पती स्वर्गवासी झाले आहेत त्या महिला डोक्याला बुक्का लावतात. विठ्ठलाची मूर्ती तुम्ही पाहिली तर ती काळ्या रंगाची आहे, म्हणून तर देव माझा विठू सावळा असे म्हणतात. त्याला भेटायला येणारी वारकरी म्हणजे मूळचा शेतकरी, त्या काळ्या आईची सेवा करणारा, जे उगवतं तेच खाऊ घालणारा आणि खाणारा. आता विठ्ठलही काळा आणि तो बुक्काही काळ्या रंगाचा असाही एक अर्थ होऊ शकतो. बुक्का वारकऱ्यांना पटकन उपलब्ध होतो, म्हणूनही तो विठ्ठलाला प्रिय असावा. अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का, तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका. नामाबद पंकज पादुका, शिरी मस्तकी वंदित असे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जय हरी माऊली लिहायला विसरू नका. जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई.